नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर आणि सर्व विद्यार्थ्यांचं नॉन ट्रेडिंग कन्सर्न यामधील एक्झाम्पलच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत। या ठिकाणी सर्वांना दिसत असेल की या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे, ठीक आहे, आणि त्यामधील एक रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे। ते रिसीट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, परंतु बघा हे जरी एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल हे तुम्हाला काही शब्द दिसत नसतील, कारण शब्द छोटे आहेत, ठीक आहे, शब्द छोटे आहेत आणि ते शब्द तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी एक गणिताची इमेज दिलेली आहे, ठीक आहे। आता एक्झाम्पलचं या ठिकाणी मी इमेज दिलेली आहे, व्हिडिओ पॉज करा आणि हे गणित तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, ठीक आहे। व्हिडिओ महत्वाचा, पहिल्यांदा पॉज करा, व्हिडिओ पॉज केला की त्यानंतर व्हिडिओ लेक्चर पहा, कारण की गणित हे अतिशय महत्वाचं आहे। गणित लिहून घ्या, या ठिकाणी इमेज दिसते आणि या इमेज वरून तुम्हाला गणित लिहून घ्यायचं, एक्झाम्पल लिहून घ्यायचं, ठीक आहे। मी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, परंतु हे माझ्या माहितीसाठी आणि तुम्हाला सुद्धा समजावं यासाठी, ठीक आहे। तर या ठिकाणी वरती तुम्ही मला काय लिहिलेलं आहे, तर या ठिकाणी वरती ऍडजस्टमेंट आहेत। ऍडजस्टमेंट म्हणजे काही तरतुदी असतात आणि त्या तरतुदी या ठिकाणी मी दाखवलेल्या आहे, ठीक आहे। आता या सर्व तरतुदी तुम्हाला दिसत असतील, या ठिकाणी मी गणित दिलेलं आहे, ठीक आहे। या गणितामध्ये सुद्धा काही तरतुदी आहेत, ठीक आहे। फक्त मी या ठिकाणी लिहिलेले आहेत कारण की मला ऍडजस्टमेंट करावे लागतात, याचे दोन इफेक्ट होतात, ते दोन्हीही इफेक्ट मला करायचे आहेत, म्हणून या ठिकाणी मी व्यवस्थितरित्या लिहून ठेवलेलं आहे, ठीक आहे। तर आता आपलं एक्झाम्पल या ठिकाणी दिसतंय आणि हे एक्झाम्पल थोडंसं वाचन करणं गरजेचं आहे। एक्झाम्पल वाचन केल्यानंतर मग आपल्याला नक्की काय करायचं हे समजत असतं, ठीक आहे। मग एक्झाम्पल नक्की काय आहे, कशाचं आहे, प्रिपेअर काय करायचं आहे, म्हणजे तयार काय काय करायचं आहे, या सर्व गोष्टी आता आपल्याला बघायच्या आहेत। तर ठीक आहे, या ठिकाणी बघा पहिलं जे वाक्य आहे, तुम्हाला या ठिकाणी गणित दिसत असेल, या ठिकाणी जे गणित दिलेलं आहे ते गणित तुम्हाला दिसत असेल, तर ते गणित तुम्ही व्यवस्थित वाचन करायचे, किंवा तुमच्याकडे गणित लिहिलेलं असेल ते व्यवस्थित वाचन करायचंय, ठीक आहे। या ठिकाणी पहिला पॅरा दिलेला आहे, पहिला पॅसेज या ठिकाणी आहे, पहिली ओळ या ठिकाणी दिलेली आहे, मी ती वाचन करतो। काय आहे पहिली ओळ, तर त्यांनी सांगितलेलं आहे, ललित केंद्र मुंबई गिव्ह यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द इयर एंडेड ऑन 31/3/2013। मग त्यांनी सांगितलंय ललित कला केंद्र हे मुंबईचं आहे आणि याची काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचं आर्थिक वर्ष कधी संपतंय, तर फॉर द इयर एंडेड म्हणजे आर्थिक वर्ष कधी संपतंय, 31 मार्च 2013ला। पुढचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे, ही जर्नल इन्फॉर्मेशन आहे, आपल्यासाठी माहिती दिलेली आहे, ही माहिती सर्वांनी व्यवस्थितरित्या बघून घ्यायची। त्यानंतर पुढचं या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, काय सांगितलंय की यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, ठीक आहे। आता या ठिकाणी मी लिहिलेलं नाही, परंतु तुमच्याकडे दिसत असेल गणितामध्ये काय सांगितलं, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, नक्की काय करायचंय, नक्की कशा प्रकारे गणित सोडवायचं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी पहिला जो घटक आहे तो आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग ऑन 31/3/2013। बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा, प्रिपेअर करा आणि फॉर द इयर एंडेड ते वर्ष कधी संपतंय, 31 मार्च 2013ला। मग एवढंच करायचं आहे का, ते एवढंच करायचं नाही, तर अजून एक करायचंय। काय करायचंय, आपण फॉर्मॅट बघितला होता, त्या फॉर्मॅटमध्ये बघत असताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नंतर काय तयार करायचं होतं, बॅलन्स शीट तयार करायची होती, ठीक आहे। तर आता आपण या ठिकाणी 2 नंबरचा घटक सांगितलेला आहे, प्रिपेअर करा बॅलन्स शीट, काय करा, बॅलन्स शीट ऍज ऑन 31/3/2013। बघा त्यांनी सांगितलंय की बॅलन्स शीटची सुद्धा तारीख या ठिकाणी शेवट हा 31 मार्च 2013ला होते, ठीक आहे। आता आपल्याला एवढं समजलं असेल की 2 स्टेटमेंट तयार करायची आहेत। कोणकोणती स्टेटमेंट तयार करायची आहेत, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट करायची आहे, ठीक आहे। मग ही बॅलन्स शीट असेल किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल, त्याचा कालावधी कधी संपतोय, तर दोन्हींचाही सेम आहे, सेम किती कालावधी आहे, 31 मार्च 2013, ठीक आहे। आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही कॉलम दिसतात, म्हणजेच काय आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, ठीक आहे। रिसीट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी दिलेलं आहे। आता रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलंय,
ठीक आहे, दिलंय ना या ठिकाणी. मग त्याला किती कॉलम आहे या ठिकाणी म्हटले बघा, रिसीट अँड पेमेंट अकाउंट तुम्ही लिहून घेतलं असेल तुमच्या वहीमध्ये बघा. त्यानंतर फॉर द इयर एंडिंग 31/3/2013 बघा, रिसीट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. रिसीट अँड पेमेंट अकाउंट कशाचं असतं तुम्हाला मागच सांगितलंय. जे काही लेजर अकाउंट असतात, जे काही कॅशबुक असतात, ते कॅशबुक क्लोज कर. आता या ठिकाणी आपण बघितलं रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण डेबिट साइड बघू, म्हणजे रिसीट साइड या ठिकाणी आपल्याला बघायचे. ठीक आहे, डेबिट साइड अतिशय महत्वाची आहे. आणि डेबिट साइड बघत असताना नक्की काय काय मुद्दे दिलेत ते आता आपण पाहणार आहोत वन बाय वन. काय सांगितलं, पहिला मुद्दा या ठिकाणी बघू शकता, टू बॅलन्स बीडी. टू बॅलन्स बीडी म्हणजे काय, तर काही शिल्लक रक्कम होती, ती रक्कम ओपनिंगला आपण घेतलेली आहे. टू बॅलन्स बीडी. ठीक आहे, ओपनिंग बॅलन्स नाही का, ओपनिंग बॅलन्सचा आपण या ठिकाणी विचार करत नाही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट मध्ये, किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्नच्या एक्झाम्पल मध्ये ओपनिंग बॅलन्सचा विचार आपण या ठिकाणी कॅश आणि बँकचा करत नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, कॅश आणि बँकचाच दिलाय. मग याचा विचार आपण करणार का, तर याचा विचार आपण करणार नाही. या ठिकाणी मी खुल्या मारतो 1300 आणि 9500, याचा दोन्हींचाही विचार आपण करणार नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी बघू शकता, टू लॉकर रेंट. काय सांगितलेलं आहे, टू लॉकर रेंट. हा आपला काय इन्कम आहे का, कारण की काही आपले लॉकर होते आणि ते लॉकर आपण काही लोकांना वापरण्यासाठी दिलेत. मग लॉकर वापरण्यासाठी दिलेत म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काहीतरी इन्कम मिळणार आहे, काहीतरी उत्पन्न मिळणार आहे. मग हे उत्पन्न या ठिकाणी भाड्याच्या स्वरूपामध्ये, रेंटच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. लॉकर रेंट हा आपला काय फायदा आहे. रिसीट साइड हेच आपलं काय असतं, इन्कम असतं. महत्वाची बाब लिहून घेतलं तरी चालेल, रिसीट साइड म्हणजेच इन्कम साइड. लक्षात ठेवा, रिसीट साइड म्हणजेच इन्कम साइड. ठीक आहे, मग पुढचा मुद्दा बघूया आपण. पुढे सांगितलेलं आहे एंट्रान्स फीज, प्रवेश शुल्क. बघा, आपल्या संस्थेमध्ये काही जणांना प्रवेश करायचा असतो, काही जण असतात की त्यांना सदस्यत्व किंवा मेंबरशिप त्या ठिकाणी घ्यायची असते. मग ही मेंबरशिप घेण्यासाठी त्यांना एक फी असते, एंट्रान्स फीज म्हणतो आपण त्यांना. ती एक फी त्यांना द्यावी लागते. मग या ठिकाणी 1900 रुपये आपल्याला एंट्रान्स फीजच्या स्वरूपामध्ये मिळालेले आहेत. 1900 आपल्याला एंट्रान्स फीजच्या स्वरूपामध्ये मिळालेत. हा आपला काय आहे, इन्कम आहे. आपला इन्कम आहे, लक्षात ठेवा, एंट्रान्स फीज 1900. त्यानंतर सांगितलंय टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. बघा, आपल्याकडे काही जुने वर्तमानपत्रे होते, न्यूजपेपर्स होते. ठीक आहे, आणि ही न्यूजपेपर जुने आहेत, त्याचा आपल्याला काय वापर आहे का, नाही. म्हणून ते पेपर आपण काय केले, विकून टाकले रद्दीला. ठीक आहे, आपण ते पेपर काय केले, रद्दीवाल्याला विकून टाकले. मग त्या रद्दीचे काहीतरी पैसे मिळाले आपल्याला, म्हणजे रद्दीचे काहीतरी पैसे आपल्याला मिळाले, आपला इन्कम आहे तो. मग सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर हा आपला इन्कम आहे. किती रुपयांचा इन्कम आहे बघा, जुने न्यूजपेपर वर्तमानपत्रे विकून आपल्याला 150 रुपये मिळाले. ठीक आहे, वन बाय वन घटक मी स्पष्टीकरण करतोय, आपण एक्झाम्पल मध्ये बघूच, परंतु गणित सुद्धा वाचन करणं गरजेचं आहे. आपला व्हिडिओ हा एक 50 मिनिटाचा होईल किंवा 40 मिनिटांचा होईल, कितीही मिनिटांचा होऊ शकतो, आपण काही सांगू शकत नाही. परंतु या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित एक्झाम्पल बघायचं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. बघा, या ठिकाणी काहीतरी ड्रामा आपल्या संस्थेमार्फत या ठिकाणी केला जात असतो. ड्रामा म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, कला कौशल्य असतं ते. ठीक आहे, या ठिकाणी बघा त्यांनी सांगितलेलं आहे ड्रामाच्या मार्फत काही रक्कम मिळालेली आहे. ठीक आहे, ड्रामाचे काही इव्हेंट असतात आणि त्या इव्हेंट मधून या ठिकाणी आपल्याला 7,850 रुपये मिळालेले आहेत. रिसिप्ट म्हणजे काय झाले, मिळाले. किती रुपये मिळाले, 7,850. पुढचा मुद्दा टू लेगॅसीस. बघा, लेगॅसीस सुद्धा आपला इन्कम आहे. आता ठीक आहे, आता आपण या ठिकाणी आपण काय बघतोय की लेगॅसीस काय बघतोय. पुढचा मुद्दा लेगॅसीस. पण लेगॅसीस नक्की काय असतं. बघा, काही व्यक्तींकडून आपल्याला गिफ्ट मिळतं, आपल्या संस्थेला या ठिकाणी गिफ्ट मिळत असतं. मग हे गिफ्ट आपल्याला काही व्यक्तींकडून मिळतंय,
हे गिफ्ट आपल्याला मिळालेलं आहे, आपण दिलेलं नाही. रिसिप्ट साईडला आहे म्हणजे आपल्याला मिळाले, लक्षात ठेवा. मग हा आपला काय असणार आहे, इन्कम असणार आहे साहजिकच. मग रिसिप्ट या ठिकाणी बघा लिगॅसीज म्हणलेलं आपण किती रुपयांचं लिगॅसीज आहे, एक प्रकारे गिफ्ट मिळाले आपल्याला. तर 11,000 रुपयांचं या ठिकाणी आपल्याला गिफ्ट मिळालेलं आहे आणि हे गिफ्ट आपला इन्कम आहे. त्यानंतर मिसलॅनियस रिसिप्ट काही किरकोळ उत्पन्न आहेत, मग ते आपण वेगवेगळे दाखवू शकत नाही. आणि वेगवेगळे दाखवायचं म्हणलं तर आपलं अकाउंटिंग हे वाढतंय. ठीक आहे, आपलं अकाउंटिंग काय होतंय, वाढतंय. म्हणून त्यांनी मिसलॅनियस रिसिप्टच्या अंतर्गत काही नॉर्मल जे इन्कम सोर्सेस आहेत ते इन्कम सोर्स या ठिकाणी मिसलॅनियस रिसिप्टच्या अंतर्गत दाखवलेत. मग मिसलॅनियस रिसिप्ट हा आपला इन्कम आहे, लक्षात घ्या. का रिसिप्ट हा शब्द वापरलाय म्हणजे पैसे आले आपल्याकडे. किती रुपये आले, तर 800 रुपये, 800 रुपीज या ठिकाणी आपल्याला मिळालेले आपला इन्कम असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण रिसिप्ट साइड बघितलेली आहे. आणि आता पुढची साइड आपण या ठिकाणी बघणार आहे. काय आहे पुढची साइड, तर पेमेंट. एक्झाम्पल बघतोय आपण, काय आहे, पेमेंट साइड. आता पेमेंट साइड बघत असताना या ठिकाणी पेमेंट साइडला कोणकोणते मुद्दे दिलेत एवढं तर लक्षात घ्या की पेमेंट साइड म्हणजेच कोणती साइड असणार आहे, की आपल्याकडून पैसे गेले. ठीक आहे, आपल्याकडून पैसे गेले. पहिला मुद्दा या ठिकाणी कोणता दिलेला बघू शकता तुम्ही, स्टेशनरी. बाय स्टेशनरी. बघा आपल्या संस्थेला काही स्टेशनरीची गरज होती आणि ती स्टेशनरी आपण विकत घेतलेली आहे. आपल्याकडे स्टेशनरी आली, आपल्याकडून पैसे गेले, हा आपला खर्च आहे. बघा म्हणून आपण त्या ठिकाणी पेमेंट दाखवलेला आहे, आपला खर्च आहे. स्टेशनरी हा आपला खर्च आहे. काय जण काय म्हणतात, स्टेशनरीमध्ये पेन, पेन्सिल, वही, बरेचशा काही गोष्टी येतात. मग हे आपलं असेट आहे, कारण वस्तू आहे ना ती. हे आपलं बाळांनो असेट नाही, हे आपलं असेट नाही. तर हा आपला काय आहे, खर्च आहे. हा आपला काय आहे, खर्च. कारण की त्या ज्या वस्तू आहेत त्या शॉर्ट टर्म वाल्या वस्तू असतात, म्हणजे शॉर्ट टर्म त्या टिकत असतात, त्याची लाईफ ही शॉर्ट टर्म असते, लॉंग टर्म त्याची लाईफ नसते. ठीक आहे, त्याचा आपण आज वापर केला तर त्या वस्तूंचा वापर केल्यानंतर बघा त्या वस्तू संपुष्टात सुद्धा येऊ शकतात. म्हणून ह्या शॉर्ट टर्म यूज वाल्या या ठिकाणी वस्तू आपण म्हणू शकतो. म्हणून स्टेशनरी हा आपला काय आहे, खर्च आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघूया या ठिकाणी. बरं स्टेशनरी किती रुपयांची आहे, 500 रुपयांची आहे. पुढचा मुद्दा लगेच बघू, बाय फर्निचर परचेस्ड. बघा आपण काही फर्निचर आपल्या व्यवसायासाठी, आपल्या संस्थेसाठी लागणार होतं, ते फर्निचर आपण विकत घेतलेलं आहे. बघा फर्निचर आपण विकत घेतलंय, किती रुपयांचं फर्निचर विकत घेतलेलं आहे, तर 5,000 रुपयांचं या ठिकाणी आपण फर्निचर विकत घेतलेलं आहे. बघा फर्निचर हे आपल्या कोणतेही व्यवसाय असू द्या, संस्था असू द्या, सामाजिक संस्था जरी असली तरी त्यासाठी फर्निचर हे लागतं. पण फर्निचर ही लाकडी वस्तू आहे, शॉर्ट टर्म यूज साठी नसते ती, तर लॉंग टर्म यूज साठी, वापरासाठी आपण ते असेट वापरत असतो किंवा ती वस्तू वापरत असतो. लॉंग टर्म वस्तू म्हटल्यानंतर ते आपलं काय आहे, असेट आहे, संपत्ती. लक्षात ठेवा, स्टेशनरी बघितलं हे शॉर्ट टर्म यूज साठी असते, म्हणजे आज वापर केला तरी आज संपू शकतो. परंतु फर्निचरचा आज वापर केला तरी उद्या सुद्धा करू शकतो, 6 महिन्यांनी करू शकतो. म्हणजे हे लॉंग टर्म चालणारे वस्तू आहे, म्हणजे हे आपले काय आहे, संपत्ती, असेट आहे. ठीक आहे, किती रुपयांचं फर्निचर आहे, 5,000 रुपयांचं. या ठिकाणी पुढचा मुद्दा या ठिकाणी बघायचा आहे, बाय इन्व्हेस्टमेंट्स. बघा काही गुंतवणूक आपण या ठिकाणी केली होती, त्याला म्हणतो बाय इन्व्हेस्टमेंट्स. ठीक आहे, गुंतवणूक नेहमी आपल्यासाठी येणं असतं, लक्षात ठेवा. असेटला आपण काय म्हणतो, आपली संपत्ती किंवा येणं. मग इन्व्हेस्टमेंट ही नेहमी आपली काय, येणं आहे. येणं म्हटलं की काय म्हणायचं आपल्याला, असेट म्हणायचं आहे, लक्षात घ्या. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघूया, बाय एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. बघा ड्रामा मगाशी रिसिप्ट बघितला आपण. ठीक आहे, ड्रामाचं रिसिप्ट बघितलं म्हणजे ड्रामाच्या माध्यमातून काही कार्यक्रमामधून ड्रामाच्या त्या ठिकाणी आपल्याला पैसे मिळाले होते, परंतु त्यासाठी सुद्धा काही खर्च येतात. ठीक आहे, ड्रामा हा बिना खर्चाचा होऊ शकतो का, एखादा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे तो बिना खर्चाचा कार्यक्रम होऊ शकतो का, नाही. त्या ठिकाणी कोणीही ड्रामा इव्हेंट मध्ये काम करत असतील त्यांना आपण पगार देतो, त्या ठिकाणी वेशभूषा असेल त्यासाठी काही खर्च येतात. मग हे सर्व जे खर्च आहेत ते खर्च या ठिकाणी दिलेले आहेत, आपला खर्च आहे.
एक्सपेन्सेस म्हणलेला आहे 3,350 रुपयांचा खर्च आलेला आहे. पुढे बघू बाय पोस्टेज अँड टेलिग्राम. बाय पोस्टेज अँड टेलिग्राम बघा, काही टेलिग्राम करण्यासाठी पोस्टाचं पत्र पाठवण्यासाठी पोस्टामार्फत बघा पत्र पाठवणे असेल, टेलिग्राम करणं असेल, या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींसाठी आपल्याला काही पैसे खर्च करावे लागतात. पोस्टेज अँड टेलिग्राम हा आपला खर्च लक्षात ठेवा. का? त्यासाठी आपल्याला पत्र पाठवायचं आहे, लिफाफा लागणार आहे, त्या ठिकाणी तिकीट आपण विकत घेत असतो 5 रुपयांचं असेल. ठीक आहे. जर त्या लिफाफ्यामध्ये किंवा त्या पत्रामध्ये जास्त वजनाची वस्तू असेल एखादी तर त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. या सर्व गोष्टी या ठिकाणी पोस्टेज आणि टेलिग्राम मध्ये येतात. हा आपला खर्च आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बाय मॅगझिन्स 400. बघा काही मॅगझिन्स होते ते आपण विकत घेतले. ठीक आहे. मॅगझिन आपल्या वाचनासाठी आपण विकत घेतले असतील, मग हा आपला खर्च आहे. ठीक आहे. पुढं बाय सॅलरीज. बाय सॅलरीज म्हणजे पगार. बघा आपल्याकडे काही कामगार होते आणि त्या कामगारांना आपण काही पगार दिला असेल, तो पगार आपला काय आहे? खर्च आहे. आपण पगार दिलाय बाळांनो, पेमेंट केलंय म्हणजे काय केलं? पैसे दिले काही कामगारांना, तो आपला खर्च आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी बघू बाय बॅलन्स सीडी. बघा बाय बॅलन्स बीडी म्हणजे ब्रॉड डाऊन विचारात घेत नाही. पुन्हा याला सांगतोय ओपनिंग बॅलन्स विचारामध्ये घेत नाही, परंतु क्लोजिंग बॅलन्स म्हणजे सीडी हा विचारामध्ये घेतो. क्लोजिंग बॅलन्स हो काही सांगितलेलं आहे. बाय बॅलन्स सीडी म्हणजे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा शब्द आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कॅरीड डाऊन म्हणजे काय? क्लोजिंग बॅलन्स. कशाचा क्लोजिंग बॅलन्स आहे? कॅश इन हँडचा आहे. बघा कॅश ॲट बँक. मग कॅश रोख स्वरूपामध्ये आपल्याकडे शेवटी किती शिल्लक होते? तर 300 रुपये कॅश मध्ये शिल्लक होते. आणि बँकेच्या खात्यामध्ये किती रुपये शिल्लक होते? तर 11,000 रुपये हे बँकेच्या खात्यामध्ये शिल्लक होते. ठीक आहे. बघा अशा प्रकारे हे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर काही ऍडजस्टमेंट असतात. अतिशय महत्वाचा घटक, ज्याच्या ऍडजस्टमेंट दिल्या असतील त्या घटकाला रिसीट अँड पेमेंट मध्ये आपण काय करणार आहे? स्टार करणार आहे, चांदणी करणार आहे. काय करणार आहे? स्टार म्हणजे चांदणी करणार आहे. ठीक आहे. तुमच्या भाषेमध्ये आपण म्हणतो चांदणी. ठीक आहे. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा ऍडजस्टमेंट आहे, तरतुदी आहेत. पहिली तरतूद बघूया आपण. काय सांगितले? कॅपिटल फंड ऑन 1 एप्रिल 2012 वॉज रुपीज 10,800 10,800. ठीक आहे. 10,800 रुपयांचं या ठिकाणी कॅपिटल आहे, भांडवल आहे. हे भांडवल बघा आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. भांडवल म्हटलेलं आहे कॅपिटल. बॅलन्स शीट मध्ये दाखवतो आपण, बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण दाखवत असतो. कॅपिटल फंड भांडवल हे नेहमी कुठे येतं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. ते बघू आपण गणित सोडवत असताना. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे लिगॅसीज. बघा मगाशी बघितलं लिगॅसीज, त्याच्या संदर्भात काहीतरी दिलेलं आहे म्हणजे ऍडजस्टमेंट आहे त्याची. लिगॅसीज आर टू बी कॅपिटलाइज. बघा लिगॅसीज जे गिफ्ट म्हणतो आपण त्याला, हे गिफ्ट भांडवलामध्ये रूपांतरित झालेलं आहे, कॅपिटलाइज झालेलं आहे. काय टक्केवारी सांगितली? हाफ झालंय, 50% झालंय, 100% सांगितलंय, 25% सांगितलंय का? नाही. इथं म्हटलंय काय? कॅपिटलाइज म्हटलंय. काही अर्धा पूर्ण 25% असं काहीही म्हटलेलं नाही. म्हणजे हे आपलं कॅपिटलाइज जी रक्कम आहे लिगॅसीची. आता बघूया आपण. लिगॅसीज बघा रिसीट साइडला आहे ना. या ठिकाणी मी स्टार करतोय. किती रुपयाची रक्कम आहे बाळांनो? 11,000 रुपयांची रक्कम आहे लिगॅसीची. 11,000 रुपयांचं लिगॅसीज हे भांडवलामध्ये काय झालं? रूपांतरित झालं. ठीक आहे. भांडवलामध्ये रूपांतरित झालं म्हणजे भांडवल आपलं 11,000 वाढलं. ते गणित सोडवताना बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 3 काय सांगितलं? ऍडजस्टमेंट नंबर 3 बघतोय आपण. काय सांगितलं ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये? आउटस्टँडिंग सॅलरीज. आता आउटस्टँडिंग सॅलरीज किती रुपयांची आहे? म्हणजे बघा आपल्याला काही पगार द्यायचा होता. समजा मी या ठिकाणी म्हणू शकतो 25,000 रुपये मला द्यायचे, मी 20,000 दिले, अजून किती शिल्लक आहेत द्यायचे? 5,000. म्हणजे 5,000 रुपये मला द्यायचे आहेत ना अजून, ते माझं आउटस्टँडिंग असतं. बघा आउटस्टँडिंग सॅलरी हे सॅलरीमध्ये नेहमी ऍड करतो. आउटस्टँडिंग हा घटक जर आला, आउटस्टँडिंग नेहमी काय करायचं असतं? ऍड करायचं असतं, अधिक करायचं असतं. लिहून घ्या कुठेतरी. आउटस्टँडिंग नेहमी काय केलं जातं? ऍड केलं जातं, अधिक केलं जातं. ठीक आहे.
ठीक आहे. ऍडजस्टमेंट नंबर 3 हा सॅलरी संदर्भात आहे. या ठिकाणी सॅलरी कुठे आहे बघूया आपण. ठीक आहे, या ठिकाणी सॅलरीला सुद्धा मी स्टार करणार आहे. केलं मी स्टार. ठीक. पुढची ऍडजस्टमेंट नंबर 4 शेवटची ऍडजस्टमेंट आहे. 50% ऑफ एंट्रान्स फीज, 50% ऑफ एंट्रान्स फीज. बाबा प्रवेश शुल्क याला म्हणतो आपण. हा प्रवेश शुल्क 50% काय झालाय, कॅपिटलाइज, इज टू बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे एंट्रान्स फी सुद्धा भांडवलामध्ये रूपांतरित झालेली आहे. पण किती, 50% सांगितलंय. मगाशी लिगेसीच बघ. ठीक आहे, तर आता आपण गणित सोडवूया. आता या ठिकाणी गणित लगेच सोडवून घेऊया. आणि गणित सोडवत असताना आपल्याला सुरुवात करत असताना इन द बुक्स ऑफ आन्सर या ठिकाणी म्हटलेलं आहे. या ठिकाणी म्हणा इन द बुक्स ऑफ, जे काय नाव दिले ना, पहिलं वाक्य तुम्ही उदाहरणामधले बघा. पहिलं वाक्य काय सांगितलंय, ललित कला केंद्र मुंबई. तेच या ठिकाणी टाकायचे आपल्याला. मी तर फक्त ललित म्हणतो, तुम्ही पूर्ण टाका. ललित कला केंद्र टाका मुंबई. ठीक आहे, पूर्ण नाव टाका तुम्ही या ठिकाणी. अर्ध टाकू नका, निम्म टाकू नका. ठीक आहे, पूर्णच टाका. इन द बुक्स ऑफ ललित कला केंद्र. त्यानंतर आपल्याला पहिलं अकाउंट कोणतं तयार करायचे, तर या ठिकाणी पहिलं अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट लिहून टाका. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ठीक आहे, तुम्हाला हे पण सांगितलं होतं कुठं, पहिलं वाक्य संपल्यानंतर तुम्हाला सांगितलंय प्रिपेअर करा. काय प्रिपेअर करा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2013 म्हणून टाका. मग फॉर द इयर एंडेड, फॉर द इयर एंडेड 31/3/2013. ठीक आहे, आता यासाठी डावी साइड आपली डेबिट साइड, उजवी साइड आपली क्रेडिट साइड. ठीक आहे, आता किती कॉलम करतो, तर डेबिट साइडला 3 कॉलम. पर्टिक्युलर्स, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ठेवा आणि आखून घ्या, कारण मला जास्त वेळ लागला असता आखायला, म्हणून मी या ठिकाणी अगोदरच आखून ठेवलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर अमाऊंट रुपीज इनर कॉलमचा, त्यानंतर अमाऊंट रुपीज. सेम डेबिटचे कॉलम क्रेडिटला असतात, घेऊन टाका. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज आणि अमाऊंट रुपीज. ठीक, बघा अशा प्रकारे 6 कॉलम आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये तयार करायचे. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची. बॅलन्स शीट. ठीक आहे, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला एक 10 ते 12 ओळी चालू शकतात. 10 ते 12 ओळीनंतर तुम्ही बॅलन्स शीट तयार करा. आणि बॅलन्स शीट नंतर तुम्हाला सांगितलेलं आहे उदाहरणामध्ये ऍज ऑन 31/3/2013 हे वाक्य दिलेलं आहे. तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला फॉर द इयर एंडेड म्हणायचंय. पुन्हा एकदा सांगतो, फॉर द इयर एंडेड कुणाला म्हणायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या खाली. आणि बॅलन्स शीट नंतर काय म्हणायचं, ऍज ऑन. ठीक आहे, शब्दामध्ये बदल आहे. काय जण काय करतात, फॉर द इयर एंडेड इन्कम अँड एक्सपेंडिचर लिहितात, बरोबर आहे, परंतु बॅलन्स शीटला सुद्धा फॉर द इयर एंडेड. चुकीचं आहे, त्या ठिकाणी तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. ठीक आहे, आता सुरुवात करूया आपण लगेच. तर सुरुवात करत असताना आपण पेमेंट साइड जी आहे आपली त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे. बघा ही जी पेमेंट साइड आहे, ठीक आहे, ही पेमेंट साइड. ठीक आहे, पेमेंट म्हणजे पैसे गेले, लक्षात ठेवा. आता आपल्याला बघायचंय काय, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पहिल्यांदा बघायचंय. या ठिकाणी आपण बघा लिहिलं होतं पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. ठीक आहे, तर या ठिकाणी पर्टिक्युलर्स मध्ये आपण काय लिहितो, एक्सपेंडिचर लिहितो. ठीक आहे, तुमच्या माहितीसाठी मी त्या ठिकाणी पर्टिक्युलर्स म्हटलं होतं. आता मी शब्द बदलतोय फक्त, लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. डेबिट साइडला काय येतात, एक्सपेंडिचर येतात. ठीक आहे, आणि त्यानंतर क्रेडिट साइडला काय येतात, इन्कम येतात. ही महत्वाची बाब लक्षात ठेवा. ठीक आहे, आता लक्षात राहील तुमच्या, कारण की या ठिकाणी मी जर पहिल्यांदा दिलं असतं एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, इन्कम अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, सर्वांच्या लक्षामध्ये नसतं आलं, कारण की या ठिकाणी नाव देताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिलेलं आहे. ठीक आहे,
मग काय जण काय म्हणतात, इन्कम सुरुवातीला आहे, मग इन्कम डेबिट साईडला आलं पाहिजे. ठीक आहे, काही जणांचा ग्रह म्हणतोय मी. आणि एक्सपेंडिचर इन्कम नंतर सांगितलंय, म्हणजे एक्सपेंडिचर हे क्रेडिट साईडला आलं पाहिजे. रॉंग आहे, ते चुकीचं आहे. बघा, एक्सपेंडिचर खर्च हे नेहमी डेबिटला असतात, इन्कम उत्पन्न हा नेहमी क्रेडिट साईडला असतो. महत्वाची बाब लिहून ठेवा. ठीक आहे, 1 बाय 1 बघूया आता. तर या ठिकाणी बघा, पेमेंट साईड सांगितलेली आहे. एक मुद्दा सांगायचा आहे, असेट या ठिकाणी सोडायचे. पेमेंटचे जे काही असेट असतात ते सोडायचे, बाकी सर्व काय असतात, एक्सपेंडिचर असतात. पेमेंट साईडला जे काही संपत्ती दिली असेल ती संपत्ती बाजूला काढून जे काही उरतं ते काय असतं, आपलं एक्सपेंडिचर असतं. साधा सोपा भाग. ठीक आहे, बघूया आता. या ठिकाणी स्टेशनरी सांगितलेला आहे. पहिला मुद्दा, स्टेशनरी मी मगाशी सांगितलंय. स्टेशनरी हा शॉर्ट टर्म घटक आहे, शॉर्ट टर्म वस्तू आहे. मी आज त्याचा वापर केला, लगेच संपू शकते, त्याचं यूज लगेच संपू शकतो, ती वस्तू नष्ट होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे ही शॉर्ट टर्म यूज करण्यासाठी वस्तू असते. म्हणजे हा आपला खर्च आहे. खर्च म्हटलं की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला, एक्सपेंडिचर साईडला, या एक्सपेंडिचर साईडला सुरुवात करताना महत्वाचा शब्द कोणता आहे, टू. महत्वाचा शब्द डेबिट साईडला टू. ठीक आहे, लिहून टाका या ठिकाणी, टू स्टेशनरी. टू स्टेशनरी. काय ऍडजस्टमेंट दिली का रे बाळांनो, काय ऍडजस्टमेंट आहे का? ऍडजस्टमेंट नंबर 1 काय आहे, कॅपिटल फंड. 2 काय आहे, 2 सांगितलेले आहे लिगॅसीज. 3 सांगितले सॅलरी. 4 सांगितले एंट्रन्स फीज. म्हणजे स्टेशनरीची ऍडजस्टमेंट नाही. स्टेशनरीची ऍडजस्टमेंट नसेल तर आउटरला रक्कम किती आहे, 500 रुपये. लिहून टाका. ठीक आहे, पुढचा मुद्दा, पोस्टेज फर्निचर काय सांगितलंय, परचेस्ड. बघा, फर्निचर परचेस केलं. फर्निचर हे शॉर्ट टर्म आहे का, छोट्या कालावधीसाठी आहे का? मी आज यूज केलं तर ते नष्ट होऊ शकतं का? नाही. हे जे फर्निचर आहे ते लॉंग टर्म यूज साठी, वापरासाठी आपण वापरत असतो. म्हणजे हे आपलं काय आहे, संपत्ती आहे. संपत्ती म्हणजेच काय बाळांनो, असेट. या बॅलन्स शीट तयार केली मी इथं. डेबिट साइड म्हणजेच कोणती साइड, लायबिलिटीज. लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट्स आणि अमाऊंट रुपीज. ठीक आहे, मी कॉलमला नावं दिलेत. डावी साइड ही लायबिलिटी साइड, उजवी साइड ही असेट साइड. ठीक आहे, आपण फॉर्मॅटमध्ये बघितलंय, पुन्हा बघायची गरज नाही. तर ठीक आहे, फर्निचर परचेस केलं, फर्निचर खरेदी केलं. फर्निचर हे आपलं काय, असेट आहे. फर्निचर हे आपलं असेट आहे म्हटल्यानंतर जावा असेट साइडला, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. फर्निचर रक्कम डायरेक्ट आउटरला 5,000 रुपये. आता डायरेक्ट आउटरच म्हटलंय कारण की ऍडजस्टमेंट नाही. फर्निचरची ऍडजस्टमेंट असते, ते बघू पुढच्या एक्झाम्पलला. पण आता ऍडजस्टमेंट आहे का, नाही. 4 ऍडजस्टमेंट कोणकोणते आहेत, कॅपिटल, लिगॅसीज, सॅलरी आणि एंट्रन्स फीज. म्हणजे फर्निचरचा काही संबंध नाही. ठीक, पुढचा मुद्दा या ठिकाणी बघू. 2 मुद्दे संपले, मी टिकमार्क करत जातोय. तुम्ही क्वेश्चन पेपरवरती टिकमार्क करायची नसते. क्वेश्चन पेपरवरती टिकमार्क केला तर तो एक प्रकारचा कॉपीचा गुन्हा असतो. ठीक आहे, तर या ठिकाणी 3 नंबरचा मुद्दा बघूया आपण, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट हा खर्च आहे का? इन्व्हेस्टमेंट हा खर्च नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. बघा, इथे एक शब्द येतो, इन्शुरन्स. बरेच जण फसतात, इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स. इन्शुरन्स हा आपला खर्च आहे. इन्व्हेस्टमेंट काय आहे, इन्व्हेस्टमेंट हा आपली गुंतवणूक आहे. इन्व्हेस्टमेंट ही गुंतवणूक आहे. गुंतवणूक म्हणजेच काय, येणं म्हटलं की असेट साइडला जावा, असेट साइडला बॅलन्स शीटच्या. इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, 10,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. लिहून टाका पटदिशी, वेळ नाही आपल्याकडे, पटदिशी लिहिलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. सांगितलं इथं एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा. सरळ सरळ सांगितलं, एक्सपेन्सेस खर्च म्हटलं की एक्सपेंडिचर, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला. खर्च कुठे येतात, डेबिट साइडला येतात, एक्सपेंडिचरला येतात. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, एक्सपेन्सेस म्हणजे सुद्धा खर्च. मग ड्रामासाठी काही खर्च आले होते ते लिहून टाका, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला. टू एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा
रक्कम आउटरला लिहून टाकायची आहे. किती रुपयाचा खर्च आला? 3,350 रुपयांचा खर्च आला. झालं. पुढे बघायचं लगेच. पुढचा मुद्दा काय सांगितलाय? बाय पोस्टेज अँड टेलिग्राम. मगाशीच मी म्हटलं पत्र पाठवायचं आहे, लिफाफा लागतो, बाकी आणखी काय पेपर लागतो लिहिण्यासाठी, पेन लागतो, ठीक आहे, तिकीट लागतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग हा जो आपला खर्च आहे, हा खर्च आपला पोस्टासाठी खर्च असतो. हा आपला खर्च आहे बाळांनो. खर्च खर्च कुठे येतो? एक्सपेंडिचरला लिहून टाका. टू पोस्टेज अँड टेलिग्राम. मी थोडक्यात लिहितोय, तुम्ही पूर्ण लिहून टाकायचं आहे. 250 रुपये अमाऊंट आहे. किती रुपये अमाऊंट आहे? 250. फास्ट लिहा. पुढचा मुद्दा बघा. मॅगझिन्स. बाय मॅगझिन्स अँड न्यूज पेपर्स. बघा पेपर आपल्यासाठी वाचनासाठी लागतो, मॅगझिन वाचायला लागतं. मग हे खर्च आहे आपला, शॉर्ट टर्म खर्च आहे. मला सांगा, आज पेपर आपण घेतलेला असेल, मॅगझिन आपण घेतला असेल, ते शॉर्ट टर्म आहे. आपण मॅगझिन विकत घेतलेलं आहे, आपलं खर्च आहे. हे आपली संपत्ती नाही बाळांनो, आपलं काय खर्च आहे. लिहून टाका एक्सपेंडिचरला. टू मॅगझिन्स, एम अँड एन करतो मी इथं. मॅगझिन्स अँड न्यूज पेपर्स किती रुपये आहे? 400 रुपये. तुम्ही पूर्ण लिहायचं. आउटरला जाऊ द्या, आउटरलाच. ऍडजस्टमेंट नाही. ऍडजस्टमेंट कोणत्या 4 आहे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. पुढे बघा. सॅलरीज. सॅलरीज म्हणजे काय? सॅलरीज म्हणजे काय? पगार. पगार कोणत्या साईडला दिलाय बाळांनो? रिसिप्ट साईडला दिलाय? नाही, तर पेमेंट साईडला दिलेला आहे. पेमेंट साईडला सॅलरीज आहे, म्हणजे हा आपला खर्च आहे. पगार दिलाय, पैसे गेलेत, म्हणजे काय आहे? खर्च आहे. खर्च म्हणलं की एक्सपेंडिचर साईडला. टू सॅलरीज. मला सांगा, सॅलरीज याची ऍडजस्टमेंट आहे का? आहे की? ऍडजस्टमेंट नंबर 3. आउटस्टँडिंग सॅलरीज. आउटस्टँडिंग सॅलरीज ₹300. 300 रुपयाचा आउटस्टँडिंग सॅलरी आहे. म्हणजे काय? मी मगाशीच उदाहरण सांगितलं, 100 रुपये मी पगार द्यायचं होतं, परंतु 50 रुपये दिलं. 50 रुपये अजून देणं आहे. जे देणं असतं अजून ते आउटस्टँडिंग आहे. अजून आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करतो. आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करतो त्या घटकामध्ये. कुठलंही आउटस्टँडिंग देऊ द्या, आउटस्टँडिंग नेहमी काय करायचं? ऍड. या ठिकाणी सॅलरीजची रक्कम इनर कॉलमला का? त्याची ऍडजस्टमेंट होती 2200. इनर कॉलमला रक्कम ऍडजस्टमेंट होती म्हणून त्यामध्ये आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ऍड करतो. O/S. तुम्ही पूर्ण लिहा. आउटस्टँडिंग पूर्ण लिहा. लिहिणं गरजेचं आहे पूर्ण. किती? 300 रुपये. लिहून टाका. 300. 2500. बेरीज करून टाका. आउटरला बेरीज करा, आउटरला घ्या. बेरीज करा, आउटरला घ्या. अजून एक घटक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 1 का 3? ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. एक झाला, दुसरा कुठं करायचा? तर बघा या ठिकाणी आउटस्टँडिंग नेहमी आपण काय असतो ते नाही. आता या ठिकाणी बघा, साधा सोपा, ज्यांना काय समजत नाही, देणं का येणं, खर्च का फायदा, काहीच कळत नाही, अशांसाठी या ठिकाणी काय केलंय मी? ऍड केलंय. काय केलंय? ऍड केलंय, अधिक केलंय. सरळ जायचं बॅलन्स शीटला. सरळ म्हणतोय मी, डेबिट साईडचं डेबिट साईडला जायचं. जावा. डेबिट साईड म्हणजे कोणती साईड? लायबिलिटी साईड. लिहून टाका. आउटस्टँडिंग सॅलरी. सरळ म्हणतोय मी, सरळ 300 रुपये. तिरकं जायचं नाही, वाकडं जायचं नाही, कसं जायचं नाही, सरळ जायचं, ठीक आहे. पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा. क्लोजिंग बॅलन्स विचारामध्ये घेतो. क्लोजिंग बॅलन्स विचारामध्ये घेतो. काय दिलंय? बाय बॅलन्स CD. क्लोजिंग बॅलन्स आहे, विचारामध्ये घ्यायचा. कॅश, रोख शिल्लक. आपल्याकडे रोख शिल्लक होती, आपल्या मालकीची असणार, दुसऱ्याची कोणाची दाखवत नाही, आपली आहे ती. रोख शिल्लक हे आपलं काय? असेट आहे, मानो आपली संपत्ती आहे. आपल्याकडे जे शिल्लक पैसे असतात ते आपली संपत्ती असते. म्हणजेच असेटला जावा. कॅश 300 रुपये. आउटरलाच डायरेक्ट. इनर नाही जिथं म्हणण्याचा आउटरला. पुढचा मुद्दा बँकेमधील पैसे कुणाच्या मालकीचे असतात? स्वतःच्या. स्वतःची संपत्ती आहे. जावा असेटला. बँक
रक्कम 11,000 रुपये. 11,000 रक्कम दिलेली आहे. ठीक आहे, झालं, संपलं. पेमेंट साइड इज ओव्हर. पेमेंट साइड इज ओव्हर. ठीक आहे, आता रिसीट साइडला जायचं. रिसीट साइड मोस्ट इम्पॉर्टंट. रिसीट. ओके, फर्स्ट पॉइंट बघा तुम्ही. पहिला पॉइंट कोणता असेल? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन विचारात घ्यायचं नाही बाळांनो. ओपनिंग बॅलन्स विचारात घेत नाही. ठीक आहे, म्हणजे दोन्हीही विचारामध्ये घेत नाही. मी इथं या ठिकाणी फुल्या मारल्या, संपला विषय. काही विचारात घ्यायचं नाही. पुढं टू लॉकर रेंट. भाडं मिळालं लॉकरचं. मिळालं. अरे मिळालं म्हणजे फायदा. इन्कम अँड एक्सपेंडिचर साइडच्या क्रेडिट साइडला, इन्कम साइडलाच. इन्कम म्हणजे फायदा. पैसे आले की इन्कम साइड, पैसे आले की इन्कम साइड, गेले की डेबिट साइड. आलेत ना, जावा इन्कम साइडला. बाय हा शब्द महत्वाचा. बाय सुरुवात लक्षात ठेवा. बाय. ठीक आहे, तर बाय लॉकर रेंट. काय ऍडजस्टमेंट दिली नाही ना याची. ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटरला 500. ओके, पुढचा मुद्दा टिकमार्की केलं. पुढचा आहे टू एंट्रान्स फीज. प्रवेश शुल्क. फायदा आहे. प्रवेश शुल्क मिळाला. रिसिप्ट साइडला म्हणजे मिळाला. एंट्रान्स फीज मिळाली. फायदा. इन्कम. इन्कम जावा इन्कमला. बाय एंट्रान्स फी. रक्कम इनरला. इनरला ऍडजस्टमेंट आहे. बघा ऍडजस्टमेंट नंबर 4 लास्ट. 50% ऑफ एंट्रान्स फीज. लास्ट ऍडजस्टमेंट, चौथी ऍडजस्टमेंट. 50% ऑफ एंट्रान्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. भांडवलामध्ये काय झाली? रूपांतरित झाली. भांडवलामध्ये रूपांतरित झाली. भांडवल वाढलं, एंट्रान्स फीज काय होणार? कमी होणार. भांडवल वाढणार, एंट्रान्स फीज कमी होणार. लिहून टाका. रक्कम इनरला लिहायची आहे. ऍडजस्टमेंट असेल रक्कम इनरला 1,900 लेस. कमी झाली. कमी करायचं म्हणजे वाढवायचे. अधिक कमी लेस करून टाका. लेस 50% कॅपिटलाइज. पूर्ण लिहा. 50% कॅपिटलाइज. 50% अर्धी रक्कम. अर्धा भाग करा ना 1,900चा. अर्धा तुकडा करा की त्याचा. किती येतोय? 950. किती रक्कम येते? 950. तेवढं पण जमत नसेल तर भागाकार करा. 1,900 भागिले 2. 950. वजा बाकी किती येते? वजा बाकी येत नसेल परत अंगणवाडीला प्रवेश घ्या. ठीक आहे, तर 950 ही आपल्या या ठिकाणी रक्कम आलेली आहे. आता या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा, ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट? 2. किती इफेक्ट? 2. ठीक आहे, ऍडजस्टमेंटचा इफेक्ट करायचे. या ठिकाणी काय सांगितले? दुसरा इफेक्ट करायचे. दुसरा इफेक्ट महत्वाचा आहे. दुसरा इफेक्ट आपल्याला बघायचे. काय सांगितले? कॅपिटलाइज म्हणजे भांडवल. भांडवल कुठं असतं रे? भांडवल हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला असतं. लायबिलिटी साइडला हाय. कधी दिसतंय का? नाही दिसत. पण ऍडजस्टमेंट नंबर 1 बघा. एक ऍडजस्टमेंट नंबर कॅपिटल फंड दिलाय की. कॅपिटल फंड किती रुपयांचा आहे? कॅपिटल फंड किती रुपयांचा आहे? 10,800 रुपयांचा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जावा. कॅपिटल फंड. इनर कॉलमला रक्कम. ठीक आहे, इनर कॉलमला रक्कम लिहून टाका. 10,800. 10,800. ठीक आहे, मी इनर कॉलम नाही केलेला, तुम्ही केला असेल नसेल, पण आतल्या कॉलम मध्ये लिहा. आतल्या बाजूला लिहा 10,800. दुसरा इफेक्ट करायचे. कॅपिटलाइज वजा केले ना. भांडवल आपलं वाढलं. एंट्रान्स फीज कमी झाली. भांडवल काय झालं? वाढलं. करा भांडवलामध्ये ऍड. वाढलं ना, म्हणून या ठिकाणी एंट्रान्स फीज रक्कम इनर कॉलमला किती रुपयेनं भांडवल वाढलं? 950 रुपयेनं भांडवल वाढलं. पुढचा मुद्दा. पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. जुने न्यूजपेपर वर्तमानपत्रे विकले, त्यामधून पैसे मिळाले. फायदा. दावा इन्कम साइडला. बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स. रक्कम आउटरला 150. ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटरला 150.
संपला मुद्दा. पुढचा, टू रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. रिसिप्ट म्हणजे पैसे आले, रिसिप्ट म्हणजे पैसे आले, मिळाले पैसे. इन्कम, जावा इन्कम साइडला. बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा. आउटरला रक्कम ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला रक्कम किती? 7,850. संपला विषय. पुढा, टू लिगॅसीज. टू लिगॅसीज. गिफ्ट, गिफ्ट मिळालं फायदा, गिफ्ट मिळालं फायदा. मग फायदा म्हणजे इन्कम, जावा इन्कम साइडला. बाय लिगॅसीज. रक्कम इनरला ऍडजस्टमेंट नंबर 2. लिगॅसीज आर टू बी कॅपिटलाइज. भांडवलामध्ये रूपांतरित झाली. इनरला रक्कम, इनरला रक्कम 11,000. ऍडजस्टमेंट काय सांगितले बघा, कॅपिटलाइज झालं किती टक्के माहित नाही, म्हणजे पूर्णच्या पूर्ण कॅपिटलाइज झालं, भांडवलामध्ये रूपांतरित झालं. म्हणजे लिगॅसीज कमी झालं, भांडवल वाढलं. लिगॅसीज कमी झालं, भांडवल वाढलं. लिहून टाका, कमी झालं लिगॅसीज, लिगॅसीज कमी झालं. 100% ऑफ कॅपिटलाइज. आता 100% रक्कम, पूर्णच्या पूर्ण रक्कम किती येणार? 11,000च की. लिहून टाका 11,000. वजा बाकी 0, आउटरला 0. दुसरा इफेक्ट, दुसरा इफेक्ट, कॅपिटल वाढलं, जावा कॅपिटल मध्ये. ऍड लिगॅसीज. रक्कम किती? 11,000. लिहून टाका, आतल्या कॉलम मध्ये लिहा माहितीसाठी आपल्या. ठीक आहे, माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी लिहितोय शॉर्टकट मध्ये. पुढचा मुद्दा, शेवटचा, टू मिसलॅनियस रिसिप्ट. मिसलॅनियस रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे पैसे मिळाले, रिसिप्ट म्हणजे पैसे मिळाले, इन्कम. बाय मिसलॅनियस रिसिप्ट. ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटरला 800 रुपये. संपलं, संपलं. ठीक आहे, पहिलं अकाउंट कोणतं क्लोज करायचं? ऍडजस्टमेंट शिल्लक नाही, रिसिडंट पेमेंट अकाउंट शिल्लक नाही. संपलं म्हणलं ते पहिलं अकाउंट क्लोज केलं पाहिजे. कुठलं अकाउंट क्लोज केलं पाहिजे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करूया आपण लगेच. आता या ठिकाणी बेरीज करायची आपल्याला. ठीक आहे, बेरीज करून घ्या, महत्वाची. ठीक आहे, पेन्सिलनं बेरीज करायची, पेन्सिलनं बेरीज करा. पेन्सिलनं 500 अधिक 950 अधिक 150 अधिक 7,850 अधिक 800. बेरीज या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर एक्सपेंडिचरची सुद्धा बेरीज करा. ठीक आहे, बेरीज करा. कोणती बेरीज मोठी येते? कोणती बेरीज या ठिकाणी मोठी येते बघा लगेच. $9,250. लिहून टाका 9,250. इन्कम साइडची बेरीज 9,250. ही मोठी बेरीज आहे म्हणून या ठिकाणी द्यायचं 9,250. एक्सपेंडिचरला सुद्धा लिहिलं का? त्या 9,250 मधून वजाबाकी करा. वजाबाकी वरच्या संख्या 500, 3,350, 250, 400, 2,500 वजा करा. किती येते वजाबाकी? वजाबाकी किती येते? 3,250. फरक 3,250. याला म्हणणार आहे डेबिटला, एक्सपेंडिचर साईडला फरक लागला की टू सरप्लस. डेबिट साईडला फरक लागला की टू सरप्लस. प्रॉफिट नाही, सरप्लस. सरप्लस नेहमी कॅपिटल मध्ये काय करतो? ऍड करा. ऍड सरप्लस. रक्कम इनरलाच 3,250. इनरलाच, कारण की कॅपिटल मध्ये ऍड करतो ना. कॅपिटलला ऍड करतो, कॅपिटलची इनर कॉलमला रक्कम आहे म्हणून इनरलाच. ठीक आहे, आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट संपलं. बॅलन्स शीट क्लोज करायची. बॅलन्स शीट क्लोज करताना कॅपिटल ची बेरीज, कॅपिटल फंडाची बेरीज किती येते?
कॅपिटल फंड 10,800, एंट्रान्स फीस अधिक करायचे 950, लेगॅसीस 11,000, सरप्लस 3,250, बेरीज किती येते 26,000. किती येते बेरीज 26,000. तेवढीच रक्कम डायरेक्ट आउटरला 26,000. आउटरला किती बेरीज येणार 26,000. ठीक आहे. आता बेरीज करायचे 26,000 अधिक 300, 26,300. लायबिलिटीची बेरीज किती आली 26,300. आता असेटची बेरीज करायची 5,000 अधिक 10,000 15,000, 15,000 अधिक 11,000 26,000, 26,000 अधिक 300 26,300. लिहून टाका 26,300. लायबिलिटीला बेरीज किती आली 26,300. असेटला बेरीज किती आली 26,300. बघा दोन्हीही बाजूंची रक्कम एकसारखी आली पाहिजे तरच आपलं गणित बरोबर आहे. ठीक आहे. बघा गणित साधं सोपं होतं, सोडवलेलं आहे आपण. 4 ऍडजस्टमेंट होत्या, सर्वांना समजले असतील. काही शंका असतील, अडचणी असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.